नमस्कार सर्व ताईंना, श्री स्वामी समर्थ. तर आता व्हिडिओला सुरुवात केली. आज 11:30 वाजलेत. ते काय आता रोजचा टाइमच ठरलाय माझा. आता जायचं किचनमध्ये. आज बऱ्यापैकी मी दुसरे सगळे कामं आवरून घेतले. म्हटले थोडंफार आता जे काय आहे यानंतर ताईंशी शेअर करा. पण त्या अगोदर बघा, दीदीने काल म्हणजे 4-5 दिवस झाले तिने कधी ऑर्डर केलेल्या खूप साऱ्या अशा कुर्ती मागवल्या मला. मी अजून खोलून पण नाही पाहिलं, तुम्हाला सांगते. आणि ती नाही आहे घरामध्ये. आता मी नंतर तुम्हाला खोलून दाखवते. एक तर वरतून दिसते येलो, पण बाकीच्या कुठले काय काय कलर आहे हे मला काही माहिती नाही. हे दीदीने मागवलेलं आहे माझ्यासाठी. बघू आता, त्यानंतर खोलून दाखवते. पण पहिलं जेवणाचं बघते मी जरा काय काय आहे. ते कपडे वगैरे सगळं सुकायला टाकून झालंय. काम चालू आहे तर ते सारखं त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. तुम्हाला दाखवते बाहेर कपाट बघा. 2 दिवसात पूर्ण कपाट रेडी केले त्यांनी. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, त्यांनी असं एवढं मोठं कपाट रेडी केलेत बघा एकदम. हे बघा, हे आता काय काय ठेवलंय ते. दरवाजे लावायचे, खाली ड्रॉवर, हे एक साईड मध्ये पार्टिशन येणार आहेत. असं एवढं मोठं कपाट बनवून झालं. आणि दरवाजे बनवत आहे. आता बघा, ते बाहेर तुम्हाला क्लिअर दिसलं नसणार आहे कारण लाईटचा प्रॉब्लेम आहे. एकच लाईट लावली बाहेर आणि एवढं काही क्लिअर दिसलं नाही. तर ठीक आहे, असू दे. आता एकदम पूर्ण झाल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. ट्रायपॉड घेऊन आलेत आणि इथे मी कुकर वगैरे लावून ठेवलेला. आज साधं सोपं जेवण आहे. तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये पटापट दाखवते. हे बघा, आता किचनमध्ये मी बऱ्यापैकी तयारी करून घेतली. यशला कांदापात बनवायची. ती काय आता रेसिपी दाखवत नाहीये, शॉर्टकटमध्ये ती बनवून घेते पटकन. कोबीची आज जरा लाल भाजी बनवायची, पिवळी नाही लाल भाजी बनवायची. पीठ भिजून ठेवलंय. डाळ भात झालाय. इकडे भात लावलाय. आणि पहिलं काय केलं, मला ही संध्याकाळच्याला चणा डाळ पाहिजे म्हणून मी तुरीची डाळ आणि चणा डाळ वेगवेगळी शिजवून घेतली कुकरला. आणि आता डाळीला फोडणी घालते. डाळीला फोडणी देऊन ते लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतला इथे. आणि मुगाची तुरीची डाळ मी शिजवून घेतली. मीठ घालते अंदाजाने. थोडीशी हळद येते. तेल गरम झालंय. मोहरी, जिरे टाकलेत. लसूण थोडासा आणि मला पाहिजे आणि मिरची. कढीपत्ता टाकून घेते. हळद, मीठ आणि डाळ चांगली झोपून घेते मी. यामध्ये थोडे गरम पाणी करून फोडणीमध्ये पुन्हा अर्धा चमचा हळद. चांगली झाली की त्यात घालायची डाळ. अशी फास्ट गॅस आहे आणि डाळ ओतायची. थोडीशी डाळ ओतली, झाकण ठेवलं. याने फोडणी छान बसते आतमध्ये आणि सुगंध छान येतो असं डाळीचा. सगळी टाकली. किती पाहिजे तेवढं पाणी. जास्त घट्ट वाटते, अजून थोडंसं पाणी. म्हणजे मी 1 तांब्याला कमी पाणी घेतलंय. इथे डाळ इकडे ठेवते आणि इथे कांद्याची पात बनवून घेते. याची रेसिपी मी आता परवाच दिली. याची काय कुठली रेसिपी घेतली, डायरेक्ट तुम्हाला मी कांद्याची पात बनवून दाखवते. त्यासाठी बघा, हे लसूण वगैरे मला दुसऱ्या भाजीला घेतले. तर एखादी नवीन ताई आली तर तिच्यासाठी फक्त सांगते. ही कांद्याचा भाग आहे तो. ही आपल्या गावाची थोडीशी राहिली आहे, तीच घेतली मी. सफेद कांदे बाजूला कापून घेतले, पात वेगळी कापली. त्यासाठी इथे मिरची, शेंगदाणे आणि थोडंसं जिरं घेणार आहे. आता यातले संपले, जिरे घेते मी थोडेसे. आता हे डायरेक्ट बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते. मग त्याची भाजी होती 2 मिनिट अजून. तोपर्यंत आता ही डाळ वगैरे अशी ओतून घेते स्टीलच्या टोपात. डाळ मी 2 टायमाला बनवली. संध्याकाळी वेगळं काहीतरी थोडंसं बनवणार फक्त. ही झाली तुरीची आणि मुगाची आपली डाळ.
भाजी पात तयार झाली यशला. आता आम्हाला थोडीशी कोबीची भाजी कशी बनवते ती जरा वेगळी ही काढून घेते. कढई गरम होते तोपर्यंत. हे बघा अशी झाली ती भाजी तयार आपली. आता झाकण ठेवत नाही, जरा वेळ ठेवते. कोबी धुवून मी ठेवलाय कधीचाच. कढई झाली गरम. मोहरी टाकते. जिरं आताच काढले संपलेले आपलं. जिरं, लसूण आणि कढीपत्ता. कोथिंबीर कापून ठेवली. दूर झालेला चिमणी लावून. इथं थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकणार आहेत मी. जरा पाणी असेल. आता इथे एकदम थोडीशी हळद. आपली ही काश्मीरी पावडर अर्धा चमचा. आपलं लाल तिखट 1 चमचा भरून आणि थोडंसं टाकलं. जरा धना पावडर अर्धा चमचा भर. फ्रेशचा गरम मसाला बघा बोलले अर्धा चमचा टाकले. हे फ्रीजमध्ये ठेवते म्हणून असं पॅकेट आहे. आणि धुतलेला कोबी. इथे टमाटा नाही घातला मी. नेहमी टमाटा घालते पण एक काल मला आपल्या खूप छान ताई आहेत आपल्या त्या युट्यूब मधून. तर त्या मला बोलल्या कोबी फ्लॉवर पालक मध्ये टमाटा वापरू नको. तर मग मी आज नाही घातला. इथे टमाटा बघा नाही घातलाय. असं काही चुकत असेल ना माझं तर मला खरोखर सांगत जाता येईल ना. असं नाही की आपण खूप परिपूर्ण असतोय, अजिबात नसतोय आपण. अंदाजाने मीठ घातले मी. आणि मला आवडेल, मला कोणी पण समजून सांगा असं आवडेल मला. आणि म्हणतात आपण एकदम पूर्ण याच्यामध्ये असं एकदम हुशार नसतो, काही ना काही आपल्याकडून चुका होत असतात. तर मला सांगत जावा. मला काही राग वगैरे अजिबात येणार नाही का. आता तुम्ही चांगल्यासाठी सांगताय मला. नक्कीच मला कमेंट करत जाता येईल ना माझ्याकडून जर काही कोणत्या गोष्टी चूक होत असेल तर. तर आता इथे मी याच्यावर झाकण ठेवते. आता मी झाकण ठेवून अशी वाफेरच होऊ देणार आहेत. आता इकडच्या गॅसवर ठेवते आणि इकडे चपात्या करायला घेते. या कढईसाठी हे पकड लागते. मजबूत आहे ना, खूप जड आहे. आणि ताईनो हा तवा माझा खूप वर्षाचा आहे. मी मुंबईला आले तेव्हाचा तवा आहे हा. 26-27 वर्ष झाले. माझ्याकडे नवीन 2 तवे मी तुम्हाला कधीतरी दाखवेल. पण याला मी सोडत नाही. ही माझी म्हणतात ना पहिली सुरुवात आहे म्हणून मी याच्यावरच करते सगळं काही. अजून नवीन 2 आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता इकडे भाजी होती तो इकडे पटकन चपात्या करते. झाडू तर मारून द्या पहिला. झाडू मारा. हे बघा चपात्या वगैरे करून झाल्या. चपात्या झाल्या. भाजी इकडे घेतली ह्या गॅसवर. हे बघा असा लाल कलरचा कोबी बनवलाय. त्यात शेंगदाणा कूट वगैरे अजिबात काही घातलं नाही बघा. मी घालू शकतात कोणाला पाहिजे त्यांनी. मी नाही टाकलंय. आज असंच खायचं आहे डाळ भाताबरोबर. कांद्याची पात ही आहे डाळ. आणि भात अजून तिकडे कुकरमध्येच आहे. हे बघा असा राहिला अजून किचन स्वच्छ करायचा. आता हे सगळं उरकून घेते आणि ताईंना देते रिकामं करून सगळं. हा चांगला वाटतोय. व्हाईट वर ना तो छान वाटेल घरात व्हाईट वरती पेंट. मॅट आहे ना तो. मॅट आहे हे नॉर्मल आहे. हे वाले नॉर्मल आहे. हे नकोय आता असे. हे बघा माझं चाललंय दळण आता इथे. आणि आता सनमायका पास करायचं होतं तर दीदीला थोडंसं पिंक कलर मध्ये बघती. बघू आता कोणतं घेते. आता तिने ते 1-2 चॉईस केले. नमस्कार सर्वताईंना. श्री स्वामी समर्थ. तर दुपारनंतर मी तुम्हाला आत्ता भेटते. आता संध्याकाळचे 6 वाजले. पाणी वगैरे भरून झालं. चहा झाला. जे कार्पेंटर दादा आहेत आपले त्यांना पण चहा वगैरे दिला. त्यांची 6ला बरोबर म्हणजे 5ला सुट्टी होती पण ते क्लिनिक वगैरे करून आता ते गेलेत आणि मी पण निघालेत.
आज खूप दिवसातून व्हाईट ड्रेस घातलाय बघा. बरेच दिवस नव्हता घातला, आता घातला. एक शिवला ना व्हाईट, पण तो त्यांनी बिघाड केला. पूनमच्या मापावर शिवलाय, आता तो राहिलाय तसा. आता पूनमला द्यावा लागणार आहे तो. मला खूप मोठा व्हायला लागलाय तो. आणि तुम्हाला सांगू का, गरम पाणी वगैरे पण वजन कमी झालंय माझं 3 किलो. म्हणजे आज ड्रेस घातल्या जाणवतंय का वजन कमी झालंय. ठीक आहे, आता कुठे निघाले? मैत्रिणीकडे. परवा लाडू बनवले, साहेबांकडे दिले डबा भरून, ते घेऊन गेले. मला जायला झालं नाही, तर म्हटले उद्या पुन्हा उपवास आहे, उद्या पण जायला होणार नाही. आणि उद्या हे कपाट आतमध्ये वगैरे ते घेणार, हे करणार, 2 दिवस त्यांचे त्यात जाणार आहे, मग मला बाहेर जाता नाही येणार. म्हटलं आता जाऊन येते, थोडा वेळ आहे तर. जेवणाचं काही जास्त नाही, सकाळी कोबीची भाजी, कांद्याची पात, डाळ भात केलेला आहे. आज खूप शॉर्टकट मध्ये रेसिपी दाखवली तुम्हाला. आणि काय माहितीये तुम्हाला सांगू, डोळ्यांचा पण थोडासा प्रॉब्लेम झाला. आता मैत्रिणीकडे जाऊन मी डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाते. आता तिकडे जायचं तुम्हाला, मैत्रिणीकडे जाऊन तिकडे जाणार. मग जेवणाचं काही जास्त नाही. आता त्यांच्या कामाने आपल्या कामाने पूर्ण धूळ झाली घरात. जाऊ दे, काय होती तेवढी होत्यात. तर याची ओढणी खूप अशी मोठी खाली खाली जाते. तर ठीक आहे, आज जसं आला असं तसा छोटा मोठा. आज तुम्हाला त्या कुर्ती वगैरे दाखवायच्या होत्या, पण मी आता काय करते, उद्या कुर्तीचा सेपरेट. मला आवडत नाही तुम्हाला सांगते कुर्ती वगैरे घालायला, पण दीदी इतक्या प्रेमाने घेतले, मी कशा तरी घाले. एक तर मला अशी हाफ बाई लागते बघा, अशी हे लागते मला. अशी एवढी माझी 6चीच बाई असते, ब्लाऊज असो ड्रेस असो, 6च्या बाईमध्येच मला लागतं. ते दीदीने घेतलंय 3/4 मला. काय सांगणार आता. आणि बोलते मी काय घेतलेलं तुला आवडत. तिने पहिले पण घेतलेल्या. साहेबांनी मला सगळं घेतलेलं आहे, टॉप जीन्स कुर्ती जे काय आहे ते सगळं दीदी साहेब सगळं घेतात. सगळं घाल, पण मी घालत नाही, मला आवडतच नाही मेन म्हणजे. आता तिने मागवल्या 5. मी उद्या तुम्हाला घालून दाखवते, आणि मी यात कशी दिसते आणि त्यात कशी दिसते ते पण मला सांगा. तर चला आता मी पहिले जाते मैत्रिणीकडे, तिच्याशी थोडा वेळ करते. 8 वाजता डॉक्टरकडे जायचंय, मग जाऊन येते. आणि आल्यानंतर मग भेटते तुम्हाला मी. चला, जर नाही पुन्हा शक्य झालं, कारण संगीताचे मिस्टर येणार आहे, जर मला व्हिडिओ वगैरे नाही घ्यायला झालं काही गडबडीमध्ये, त्यांना काही साहित्य द्यायचंय आपल्या इथून, म्हणजे गावावरून आणलेले त्यांचं, ते जर नाही तर ताईंना आता जाऊन आले ना. मैत्रिणी ते काही शूट घेतलं ना, दवाखान्यात गेले तिकडे काही घेतलं का, पटकन यायचं होतं. तुम्हाला बोललेले की संगीताचे मिस्टर येणार आहेत घरी, म्हणून एवढं गडबडीत पटकन. आणि हॉस्पिटलचं वगैरे नाही घ्यायला आवडत मला, बरोबर काही वाटत नाही ते नाही घेतले. बघा आत्ताच घरात आल्या, मी चेंज पण नाही केलंय, पण यशने दिवाबत्ती सगळं करून गेला यश बाहेर जिमला. आणि बघा आत्ता मी आले, 3 ड्रॉप मला हे सॉफ्ट ड्रॉप. हा घरातल्या कोणालाही चालतो आम्हाला, म्हणजे साहेबांना मला चालतोय. आणि हे जे डोळे माझे, मला सारखं मोबाईल बघायला लागतो, त्याने त्रास होतोय, त्यासाठी एक सॉफ्ट कधी पण टाकू शकतो. हा सकाळी, हा एक रात्री, असे मोबाईलने वगैरे प्रॉब्लेम येतो. आणि ते बोलले, म्हणजे आता नाही, 3री वेळ आहे माझी त्यांच्याकडे जायची. बोलल्या वयानुसार आपलं हे सगळं असं होत चालतं, असं नाही की यानेच होतंय त्यानेच होतंय, मोबाईल बघून होते की टीव्ही बघून होते. वयानुसार सगळ्या अशा काही गोष्टी होतात, त्याचं काही करायचं नाही. पण वाचन आणि मोबाईल करताना, मोबाईल बघताना किंवा काही करताना तर आपल्याला चष्मा कंटिन्यू वापरायचा आहे. वाचन करायचं, मला वाचनाला तर चष्मा लागतोच. आणि मोबाईलचे कमेंटचे मी रिप्लाय द्यायला पण कंटिन्यू मी चष्मा वापरते. जास्त स्क्रीन बघितली ना तर डोळ्यांना प्रॉब्लेम होता. आणि आज माझ्या एका डोळ्याला खूप प्रॉब्लेम येत होता असा. आणि आज काय झालं ताईंनो, गुरुवारचा व्हिडिओ दुपारी 1:30चा शेड्यूल केलेला आहे, तो रात्री 1:30लाच अपलोड झाला. काय AM-चं PM झालं का PM-चं AM झालं काही कळत नाही. PM ऐवजी AM झालं वाटतं, चुकून होतं ना असं कधीतरी. आणि तो रात्रीच हे केलं, मी सकाळी उठल्या उठल्या बघितला आणि मग तो हे केला. मग तो 1चा टाकलेला दुपारी, त्यात सगळा घोळ झालाय आज. आणि मनापासून माफी मागते पहिली. आज कुठल्या ताईला मी कमेंटला रिप्लाय नाही केली. तुम्हाला बोलली डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम येतो बघा, अजून पण डोळ्यातून पाणी येतंय, तर रिप्लाय नाही दिले, फक्त हार्ट दिलेत आणि लाईक केले सगळ्या ताईंना. पण जसं हे भेटेल थोडंसं जरा बरं वाटलं की मग मी सगळ्यांना रिप्लाय पुन्हा देईन. आजचा दिवस समजून घ्या, माफ करा. तर चला आता चेंज करते, चहा वगैरे बनवून पिते. एकदा बनवून पिलेत, आता साहेब येत आहे, खालीच येते गाडी वगैरे. आता लग्न आहे तर खूप आवाज होता, मग मी आले वरती, तर ते येतात, गाडी लावून चहा बनवते. आणि आता ह्या व्हिडिओचं इथे सेंड करते आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.